इंस्टाग्रामवरती ओळख झाली आणि एका विवाहितेच्या आयुष्याचा अक्षरशः सत्यानाश झाला. नवसाचं नाव घेतलं पण नियती होती ती नराधमांची. गुंगीचं औषध आणि मग पाशविकतेचा खेळ. 1200 टाकेच्या थरका पडवणाऱ्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरून गेलाय. एका साध्या ओळखीपासून सुरू झाली ही कहाणी आज एका विवाहितेच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आयुष्यावर काळोख पसरून गेली. 2 महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवरती एक ओळख झाली. तिचं नाव होतं ज्योती नागेश हिरवाळे. वयस्कर पण दिसायला सुंदर आणि समोरून अत्यंत सोजवळ वाटणारी ही महिला आतून मात्र एक साखर झोप देणारी मुगजळच होती जणू. तुला मूल होत नाही का? चल आपण नवस करायला मंदिरात जाऊ. आणि हाच नवसाचा बहाणा म्हणजे प्रत्यक्षात ती होती पाशवी फसवणुकीची पहिली पायरी. फिर्यादी महिलेला विश्वासात घेतलं गेलं आणि मग सुरू झाला एक प्लॅन आणि एक विकृत षडयंत्र. 5 मे ते 9 मे दरम्यान तिच्यावरती गुंगीचं औषध वापरलं गेलं आणि मग तिच्या संमतीशिवाय तिच्यावर एकामागून एक अत्याचार करण्यात आले. 3 नराधम, ज्योती हिरवाळे, तिचा नवरा नागेश आणि एक तिसरा साथीदार सुपेश महादेव पाचपोर, या तिघांनी संगनमताला तिच्या शरीरावरती हक्क गाजवला आणि तिच्या जगण्याच्या अधिकारावरच दरोडा घातला. 13 मे पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि 14 मे म्हणजे अवघ्या 6 तासामध्येच 1200 टाके पोलिसांनी तिन्ही आरोपींना जेरबंद केले. ठाणेदार दीपक वारे यांच्या नेतृत्वाखाली एक आरोपीला बुलढाणा जिल्ह्यातून उचललं गेलं आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाखाली गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे आणि हे तिघही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. एका स्त्रीचं दुःख, तिचा संघर्ष आणि तिच्या शरीरावरचा हक्क तो असा काही नराधमांनी नाटकात गमावला. पण का? खरं तर इंस्टाग्रामवरचे हे नवस करणारे नराधम समाजात मोकळे फिरत आहेत, परंतु पोलिसांच्या तडाख्याने सध्या तरी ते गजाआड झाले आहेत. पण आता प्रश्न येतो, खरंच तुमचं सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित आहे का? आणि अजून किती स्त्रिया अशा भक्तीच्या नावाखाली शोषल्या जाणार आहेत? नवसाच्या नावाखाली नराधमांचा नवीन ट्रेंड सुरू झालाय. पण प्रत्येक विकृतीचा शेवट हा अशाच पोलिसांच्या सर्जिकल स्ट्राईकने व्हावा ही समाजाची अपेक्षा आहे. मित्रो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही बघण्यासाठी आपले युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.